Hello everyone. We start our next topic, that is thyroid hormone and anti-thyroid drug. हा टॉपिक सुरू करण्याच्या आधी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे की हार्मोन काय असतं. हार्मोन हा हार्मोन हा हॉर्मॅनो हा ह्यापासून डिराईव्ड झालेला आहे. त्याचा मिनिंग आहे टू एक्साइट और टू सेट इन मोशन. ते कसं असते, कंटिन्यू फ्लोईंगमध्ये राहतं. जेव्हा त्याची गरज पडली की पटकन ॲक्शन दाखवतं. एकतर ॲक्शन इन्क्रीज करतं किंवा ॲक्शन डिक्रीज करतं. हे सुद्धा काम कसं करतं ते फास्टमध्ये. ॲक्शन लगे इफेक्ट झाला की लगेच तो काय करणार, त्याच्या पोझिशनला जाऊन थांबणार. ओके, नंतर त्याचा इफेक्ट काय होणार, बंद होणार. जेवढी आपल्या बॉडीला नीड आहे, ओके, तेवढंच फक्त तो काय करणार, सिक्रेट करायला लागणार. त्याला आपण हार्मोन म्हणतो. म्हणजे कसं राहणार, एक्साइट राहणार, रेडी राहणार आणि काय करणार, इमोशनमध्ये राहणार. त्याची डेफिनेशन बघू. इट इज डिफाईन्ड ॲज अ केमिकल सबस्टन्स which is formed in one organ or released from one organ of a cell and carried into the bloodstream to another organ or a group of cell to exert a specific regulatory effect. काय म्हणते, हार्मोन काय असतं, केमिकल सबस्टन्स आहे जे की एका ऑर्गनमध्ये तयार होतं. ओके, आणि तो काय करतो, ब्लडमध्ये सिक्रेट केला जातं. ब्लड विथ द हेल्प ऑफ ब्लडमधून कॅरी करून तो काय करतो, दुसऱ्या ऑर्गनकडे जातो आणि त्याचा जो पाहिजे तो इफेक्ट एक्झर्ट करतो. त्यालाच आपण काय म्हणतो, हार्मोन. बघा मग, हार्मोन तुम्हाला माहिती, पर्टिक्युलरली हार्मोन जे असतात ते कसे असतात, एंडोक्राईन ग्लँडनी सिक्रेट होतात. एंडोक्राईन ग्लँडला आपण काय म्हणतो, डक्टलेस, विदाऊट डक्ट. तिला कोणतीही डक्ट नसते. ओके, डक्ट नसणार म्हणजे दॅट इज सिक्रेट केमिकल सबस्टन्स इंटरनली अँड पॉवर देअर सिक्निशन इन टू द ब्लड स्ट्रीम. काय करणार, विदाऊट डक्ट. ओके, डक्ट नसणार, त्यामुळे त्याची पायपिंग त्या ठिकाणी नसणार. जसं फॉर एक्झाम्पल जे एन्झाईम्स असतात ते पर्टिक्युलरली कसे असतात, विथ द हेल्प ऑफ डक्ट थ्रू काय करतात, सिक्रेट होतात. पण हार्मोन्स नेहमी कसे असतात, एंडोक्राईन. एन्झाईम कसे असतात, एक्झोक्राईन. तुम्ही लास्ट इयरला झालेलं असेल तुमचं, जे की काय करतात, डायरेक्ट ब्लड स्ट्रीममध्ये एक्झर्ट देअर ॲक्शन. ब्लड स्ट्रीममध्ये त्यांची ॲक्शन एक्झर्ट करतात. ओके, त्याला आपण काय म्हणतो, हार्मोन. मग काही असे हार्मोन आहेत जे एक्झोक्राईन ग्लँडनी सुद्धा सिक्रेट होतात. त्याचं एक्झाम्पल आहे इन्सुलिन. ओके, त्या ठिकाणी प्रेझेंट असलेली पॅनक्रियाटिक ग्लँड ती काय करते, पॅनक्रियाटिक ज्यूस जो की एन्झाईम आहे तो विथ द हेल्प ऑफ डक्ट ओके सिक्रेट करते. आणि हार्मोनसुद्धा तसाच सिक्रेट होतो. आणि लक्षात कोणता आहे, सम हार्मोन्स आर सिक्रेटेड बाय एक्झोक्राईन ग्लँड. बीटा सेल ऑफ आयलिड्स ऑफ लँगरहन्स सिक्रेट द हार्मोन इन्सुलिन. ओके, आता हार्मोनचं काय असते, जसं आपलं बाकीचे व्हिटॅमिन्स वगैरे लो कॉन्सन्ट्रेशनमध्येच कसे असतात, इफेक्टिव्ह, तसे हे हार्मोनसुद्धा कसे असतात, व्हेरी इफेक्टिव्ह इन लो कॉन्सन्ट्रेशन. तर तुम्हाला वाटेल की मॅडम ब्लडमध्ये गेल्यानंतर डायरेक्ट कसं ते जाणार, तर त्या ठिकाणी एक प्रकारचे कॅरियर प्रोटीन्स असतात. ओके, प्रोटीनसोबत काय करतात, ते कंबाईन होतात आणि काय करतात, त्यांची ट्रान्सपोर्टेशन करत असतात. तर प्रोटीनसोबत कंबाईन होण्याचा यूज काय, पहिला काय बघा, टू इन्क्रीज द सोल्युबिलिटी ऑफ स्पॅरिंगली सोल्युबल विटॅमिन. असे हार्मोन्स, विटॅमिन्स आलं, असे हार्मोन्स जे कसे असतात, स्पॅरिंगली सोल्युबल, त्याची सोल्युबिलिटी वाढवण्यासाठी आपण त्याला कशासोबत, प्रोटीनसोबत बाइंडिंग झाला हार्मोन. ओके, तर ते काय करते, स्पॅरिंगली सोल्युबल हार्मोनची सुद्धा सोल्युबिलिटी काय करतं, इन्क्रीज करतं. टू प्रोव्हाइड द रिझर्व ऑफ हार्मोन, टू मिनिमाइज द रेट ऑफ डिस्ट्रक्शन काय करतं, मिनिमाइज. आणि रॅपिड ऑनसेट ऑफ ॲक्शन, क्विक ॲक्शन द्यायला काय करतं, हेल्प करतं. आणि लक्षात, हे झालं आपलं हार्मोन. आता बघू आपण केमिकल क्लासिफिकेशन ऑफ हार्मोन. आलं लक्षात. सिम्पली हार्मोन काय असतात, ऑलरेडी आपण लास्ट इयरला बघितलेलेच आहात तुम्ही की हार्मोन काय असतात. एका ठिकाणी जसं पिट्युटरी ग्लँडमध्ये ते हायपोथॅलॅमसमध्ये प्रेझेंट असलेल्या पिट्युटरी ग्लँडमध्ये हार्मोन्स सिक्रेट तयार होतात आणि ते काय करतात, मग आपल्या जसं किडनी, ओके, किडनीच्या ॲड्रिनल ग्लँड किंवा ACTH, GH, TSH, FSH अशा प्रत्येक ठिकाणी जाऊन काय करतात, ते सिक्रेट करतात आणि त्यांची ॲक्शन दाखवत असतात. ओके, आता बघू आपण त्याचं केमिकल क्लासिफिकेशन ऑफ हार्मोन. त्याचे मेन किती क्लास आहेत बघा, 5. पहिला आहे अमायनो ॲसिड डेरिव्हेटिव्ह. त्याचे एक्झाम्पल आहे थायरॉक्झिन म्हणजेच T4 अँड T3. T3 म्हणजे काय,
लिओथायरोनिन किंवा त्याला सिम्पली म्हणतो आपण ट्रायआयोडोथायरोनिन. सेकंड क्लास आहे पॉलीपेप्टाइड्स. एक्झाम्पल आहे त्याचं इन्सुलिन, ऑक्सिटोसिन अँड वॅसोप्रेसिन. तिसरं एक्झाम्पल आहे प्रोटीन, एक्झाम्पल आहे ग्रोथ हार्मोन. नंतर आहे ग्लायकोप्रोटीन, एक्झाम्पल आहे FSH अँड LH. FSH म्हणजे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन अँड LH म्हणजे ल्युटिनायझिंग हार्मोन. जे सगळे कोणत्या क्लासचे एक्झाम्पल आहे ग्लायकोप्रोटीन्स. आणि लास्ट कोणतं आहे स्टेरॉइड्स. स्टेरॉइडचे एक्झाम्पल आहे टेस्टोस्टेरॉन, प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन. ओके, हे सगळे काय आहे स्टेरॉइड्स. रिपीट करू एकदा क्लासिफिकेशन. पहिला क्लास कोणता आहे बघा, पहिला क्लास कोणता आहे अमायनो ॲसिड डेरिव्हेटिव्ह, त्याचं एक्झाम्पल आहे थायरॉक्झिन. दुसरा क्लास आहे पॉलीपेप्टाइड, त्याचं एक्झाम्पल आहे इन्सुलिन, ऑक्सिटोसिन, वॅसोप्रेसिन. तिसरा आहे प्रोटीन, एक्झाम्पल आहे ग्रोथ हार्मोन. नंतर ग्लायकोप्रोटीन, एक्झाम्पल आहे FSH आणि LH. FSH म्हणजे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन आणि LH म्हणजे ल्युटिनायझिंग हार्मोन. नंतर कोणता आहे स्टेरॉइड, त्याचं एक्झाम्पल आहे टेस्टोस्टेरॉन, प्रोजेस्टेरॉन अँड इस्ट्रोजन. ओके, हे झालं त्याचं क्लासिफिकेशन. आता बघू आपण आपला जो चॅप्टर आहे तो थायरॉईड हार्मोन आणि अँटी थायरॉईड ड्रग्स. त्याआधी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे की थायरॉईड हार्मोन काय असतात, थायरॉईड ग्लँड कुठं प्रेझेंट असते. ओके, बघा पहिला पॉईंट, द वर्ड थायरॉईड मीन्स शिल्ड शेप. तुम्हाला माहिती थायरॉईड ग्लँडचा शेप कसा असतो, शिल्ड, ढालीसारखा आकार असतो. यूज्ड बाय द थॉमस व्हॉर्टन. आणि त्यांनी त्याचा आकार कोणी डिस्क्राईब केलेला आहे, थॉमस व्हॉर्टननी सांगितलं की थायरॉईड ह्याचा मिनिंग काय असते, शिल्ड शेप. इट इज अ लार्ज एंडोक्राईन ग्लँड. कशी आहे, लार्ज एंडोक्राईन ग्लँड, ज्याचं वेट आहे 20 ग्राम. ओके, टोटल वेट काय त्याचं 20 ग्राम इन ॲडल्ट. इट इज सिच्युएटेड ॲट, बघा इथं, इट इज सिच्युएटेड ॲट द रूट ऑफ थ्रोट. काय म्हणते, घशाच्या तिथं प्रेझेंट असते. इट ट्रॅप्स आयोडीन फ्रॉम द प्लाझ्मा अँड सिंथेसाइज टू बायोलॉजिकली ॲक्टिव्ह हार्मोन्स. काय म्हणते, त्याचा रोल काय आहे थायरॉईड ग्लँडचा, ब्लडमध्ये प्रेझेंट असलेलं आयोडीनला काय करणं, ट्रॅप करणं आणि त्याचं यूज कशासाठी करणं, बायोसिंथेसिस ऑफ टू बायोलॉजिकली ॲक्टिव्ह हार्मोन्स. कोणते कोणते आहेत, थायरॉक्झिन अँड ट्रायआयोडोथायरोनिन. त्याला सिम्पली आपण म्हणतो थायरॉक्झिन म्हणजे T4 आणि T3 म्हणजे ट्रायआयोडोथायरोनिन, त्यालाच म्हणतो आपण लिओथायरॉइड. ओके, आता थायरॉक्झिन हॅज, बघा नेक्स्ट, थायरॉक्झिन has greater affinity for any slower release from carrier protein and hence has greater metabolic stability than the liothyronine. आपण आत्ताच बघितलं होतं की काही हार्मोन्स कसे असतात, क्विकली ॲक्शन दाखवतात त्याचे आणि क्विकली काय होतात, ॲक्शन दाखवून डिस्ट्रॉय होतात. त्याचं एक्झाम्पल होतं ॲड्रिनॅलिन. आणि काही असे हार्मोन असतात जे स्लो ॲक्शन दाखवतात आणि स्लोली काय होतात, डिस्ट्रॉय होतात. त्याचं एक्झाम्पल होतं थायरोनिन. ओके, थायरॉक्झिन. आलं लक्षात. मग आता बघा ह्याची ॲफिनिटी, ग्रेटर ॲफिनिटी, थायरॉक्झिन T4 हॅज अ ग्रेटर ॲफिनिटी फॉर अँड स्लोअर रिलीज फ्रॉम द कॅरियर प्रोटीन अँड हेन्स हॅज अ ग्रेटर मेटाबॉलिक स्टॅबिलिटी. काय म्हणते, हळूहळू रिलीज होणार, त्यामुळे जास्त वेळ त्या ठिकाणी ब्लडमध्ये राहणार आणि प्रॉपरली ॲक्शन देणार आणि स्लोली काय होणार, डिस्ट्रॉय. त्यामुळे ह्याची जी ॲक्शन आहे त्याची ॲफिनिटी कशी आहे, स्टॅबिलिटीसुद्धा कशी राहणार, ग्रेटर ॲज कम्पेअर टू T3. आता जर समजा या हार्मोनची डिफिशियन्सी झाली तर डिफिशियन्सी ऑफ थायरॉईड सिक्रिशन कॉजेस हायपोथायरॉइडिझम अँड नॉन टॉक्झिक ग्वायटर. ग्वायटर मीन्स सिम्पली इन्फ्लामेशन ऑफ द थायरॉईड ग्लँड, त्यालाच आपण मराठीमध्ये म्हणतो गलगंड. ओके, आता हायपोथायरॉइडिझम प्रोड्युसेस, आता हायपोथायरॉइडिझम एखाद्या पर्सनला झाला त्याचे सिम्पटम्स काय असणार, त्याला काय होणार, क्रिटिनिझम. क्रिटिनिझम म्हणजे सिम्पली काय होते, शंटेड ग्रोथ त्याची स्टॉप होणं, लहान दिसणं, डिफॉर्म बोन्स अँड टीथ, बोन्स वीक असणार, त्या पर्सनचं मेंटल रिटार्डेशन होणार, त्याला डिस्प्लेगियासुद्धा होणार. डिस्प्लेगिया म्हणजे लोअर लिम्ब पॅरालिसिस होणार, तो स्क्विंट असणार, त्याला बीफ म्युटिझम म्हणजे मुकबधीर असू शकतो, बांगा असू शकतो. हे सगळे सिम्पटम्स कशामुळे होतात, हायपोथायरॉइडिझम. कारण की सिम्पली हा थायरॉईड हार्मोन कशासाठी गरजेचं आहे आपल्या बॉडीला, प्रॉपर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ द बॉडी इन चिल्ड्रन. अँड हे सगळं क्रिटिनिझम कुठं दिसणार, लहान लेकरांमध्ये. ओके, त्याचा IQ-सुद्धा कसा राहणार, कमी. मिक्झो एडेमा, दॅट इज मिक्झा मीन्स म्युकोसा अँड ओडेमा मीन्स स्वेलिंग. ओके,
आणि ही जी मिक्झोइडिया म्हणजे जी काही ओडेमॅटस स्वेलिंग आहे ती स्वेलिंग कशी असणार, पूर्ण बॉडीने. ओके, फेसपासून पूर्ण बॉडी, फेस इन्व्हॉल्विंगसुद्धा, चेहरासुद्धा कसा राहणार त्या पर्सनचा, सुजलेला. इन दिस आलं लक्षात, कारण की त्या ठिकाणी मेटाबॉलिक रेट कसा राहणार त्या पर्सनचा, कमी. ओके, आणि त्याची मेंटली कसा राहणार तो, वीक. हे झालं थायरॉईड हार्मोनचं डिस्क्रिप्शन. आणि ते कुठं प्रेझेंट असतं, त्याचा वेट काय आहे, आणि तो कोणते 2 हार्मोन तयार करतो, कोणत्या 2 हार्मोनला तयार करायला हेल्प करतो, आणि त्याची डिफिशियन्सी. ओके, आता आपण बघू नेक्स्ट ड्रग, जो की आहे थायरॉईड ड्रग. आत्ताच बघितला होता थायरॉक्झिन. ह्याच्या आधी तुम्हाला सांगायचं असं की ह्याचं आपलं जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर आपण लास्टला बघणार आहोत, जसं आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं तशा टाईप. आता बघू आपण थायरॉक्झिनच्या फिजिकल प्रॉपर्टी. बघा, फिजिकल प्रॉपर्टी काय, नेचर स्लाइटली हायग्रोस्कोपिक पावडर. कसा आहे, स्लाइटली हायग्रोस्कोपिक पावडर. कलर लाईट येल्लो. ओडरलेस. टेस्टलेस. अँड सोल्युबिलिटी स्लाइटली सोल्युबल इन वॉटर अँड अल्कोहोल अँड सोल्युबल इन सोल्युशन ऑफ अल्कली हायड्रोक्साईड अँड कार्बोनेट. बघा, नेचर काय म्हणते, स्लाइटली हायग्रोस्कोपिक नेचर. कलर लाईट येल्लो. ओडरलेस. टेस्टलेस. सोल्युबिलिटी स्लाइटली सोल्युबल इन वॉटर अँड अल्कोहोल आणि सोल्युबल इन अल्कली हायड्रोक्साईड अँड कार्बोनेट. केमिकल प्रॉपर्टी काय म्हणते, सिम्पल. थायरॉक्झिनला अल्कोहोलमध्ये डिझॉल्व करायचं आणि त्यामध्ये सोडियम नायट्राईड NaNO2 टाकून त्याला जर बॉईल केलं इन प्रेझेन्स ऑफ हायड्रोक्लोरिक ॲसिड, इट गिव्ज येल्लो कलर. कोणता कलर देतो, येल्लो कलर देतो. अँड विच मेक अल्कलाईन डायल्यूट अमोनिया. जर त्याला आपण कशासोबत केलं, डायल्यूट अमोनियासोबत रिॲक्ट केलं तर त्या ठिकाणी ते कलर कोणता प्रोड्यूस करते, रेड कलर. कोणता प्रोड्यूस करतो, रेड कलर. ओके, म्हणजे स्टार्टिंगला काय म्हणते, थायरॉक्झिन प्लस अल्कोहोल. ओके, थायरॉक्झिन प्लस अल्कोहोल. त्याला काय करायचं, सोडियम NaNO2 सोबत काय करायचं, बॉईल केल्यानंतर इन प्रेझेन्स ऑफ हायड्रोक्लोरिक ॲसिड कोणता कलर देणार, येल्लो. आणि त्या येल्लो सोल्युशनला जेव्हा आपण काय करू, अल्कलाईन विथ द हेल्प ऑफ अमोनिया, तर त्या ठिकाणी तो कोणता कलर प्रोड्यूस करतो, रेड कलर प्रोड्यूस करतो. ओके, आता बघू त्याची स्टॅबिलिटी आणि स्टोरेज. स्टार्टिंगला आपण बघितलं की हा कसा आहे, हायग्रोस्कोपिक नेचरचा. कसा आहे, हायग्रोस्कोपिक नेचर. पण हा हायग्रोस्कोपिक जरी असला, इट हॅज हायग्रोस्कोपिक बट स्टेबल इन ड्रायरमध्ये कसा राहतो तो, स्टेबल. लगेच तो मॉइश्चर ॲब्झॉर्ब करून लिक्विफाय होत नाही. इट गेट डिकलर्ड व्हेन एक्सपोज्ड टू लाईट. त्याला लाईटमध्ये एक्सपोज केलं तर लगेच त्याचं काय होणार, डिकलरेशन. म्हणून त्याला कसं स्टोअर करायचं, स्टोअर इन टाईटली क्लोज्ड लाईट रेजिस्टंट कंटेनर. ओके, त्याचे युजेस बघू आपण. पहिला यूज आहे टू ट्रीट हायपोथायरॉइडिझम. काय म्हणते, हायपोथायरॉइडिझम म्हणजे क्रिटिनिझम वगैरे तसे डिसीजला काय करतो, तो ट्रीट करतो. ओके, जे काय त्याचे सिम्पटम्स आहेत त्याला. ओके, हायपोथायरॉइडिझम म्हणजे थायरॉईड हार्मोनची लेवल त्या ठिकाणी कमी झाली ती तो इन्क्रीज करायला हेल्प करतो. दुसरा, टू सप्रेस द गॉयटर. जे नॉन टॉक्झिक गॉयटर आहे, गॉयटर तुम्हाला माहिती, गॉयटर कशामुळे होणार, पर्टिक्युलरली डिफिशियन्सी ऑफ आयोडीन. ओके, तर ह्या ठिकाणी आपण थायरॉक्झिन थ्रू आयोडीनच त्याला प्रोव्हाइड करतो, त्यामुळे गॉयटरला सप्रेस करण्यासाठी सुद्धा त्याचा यूज आहे. तिसरा काय, इन द थायरोटॉक्झिकोसिस. थायरोटॉक्झिकोसिस म्हणजे सिम्पली काय आहे, हायपरथायरॉइडिझम इन कंजक्शन विथ द अँटीथायरॉइड ड्रग. कशासोबत कॉम्बिनेशन देऊन, अँटीथायरॉइड ड्रगसोबत कॉम्बिनेशन जर दिलं थायरॉक्झिनला तर तो कशावर ट्रीट करतो, थायरोटॉक्झिकोसिसवर. ओके, अँड लास्ट आहे टू ट्रीट क्रिटिनिझम. कशावर ट्रीट करतो, क्रिटिनिझमवर सुद्धा ट्रीटमेंट देतो. हे कशाचे युजेस आहेत, थायरॉक्झिन. डोसेज फॉर्म बघा, थायरॉक्झिन टॅबलेट. ब्रँड नेम बघा, इल्ट्रॉक्झिन, रॉक्झिल आणि थायरोग्लॅन्डिन. इथं DIN आहे. ओके, ह्या ठिकाणी त्याचं स्पेलिंग लिहून देते, थायरो THYRO आणि ग्लॅन्डिन GLANDIN. ओके, GLAND ग्लॅन्डिन. ओके, थायरोग्लॅन्डिन हे काय झालं त्याचं ब्रँड नेम. ओके, इथपर्यंत आलं लक्षात सगळ्यांना. हे झालं थायरॉईड हार्मोन.
आणि त्याचा एक ड्रग जो की कोणता आहे, थायरॉक्सिन. ओके, ठीक आहे. आता आपण बघू थायरॉक्सिनचं स्ट्रक्चर. बघा, थोडं कॉम्प्लिकेटेड दिसत असेल तर घाबरून नका जाऊ, सिम्पल आहे. ह्या ठिकाणी इथं हायड्रोजन होता. ओके, त्या हायड्रोजन ग्रुप परत कशाने रिप्लेस झाला, फिनॉलनी. ओके, आणि फिनॉलच्या बघा ह्या ठिकाणी आपण नंबरिंग देऊ आधी 1 2 3 4 5 6. सिमिलरली इथं सुद्धा 1 डॅश 2 डॅश 3 डॅश 4 डॅश 5 डॅश आणि 6 डॅश. ओके, आता मला सांगा बरं, ह्या ठिकाणी जर आपण पॅरेंट ह्यालाही करू शकतो. इकडं नंबर ऑफ कार्बन ॲटम किती आहे, 3, कारण की इथं काय अटॅच आहे, COOH, ज्याला आपण म्हणतो कार्बोक्झिलिक ॲसिड. बघा नंबरिंग द्या 1 2 3. 3 कार्बन ॲटम म्हणजे त्याला आपण काय म्हणणार, प्रोपेन. आणि ह्या ठिकाणी काय आहे, COOH म्हणजे सफिक्स काय लागणार, OIC ॲसिड. पॅरेंटचं नाव काय येईल, प्रोपॅनोइक ॲसिड. 2 वेळनं केमिकल नेम सांगणार आहे तुम्हाला, ठीक आहे, लक्षात घ्या. हे झालं एवढं स्ट्रक्चर कशाचं आहे, प्रोपिओनिक ॲसिड. मला सांगा बरं 1 2 3. प्रोपिओनिक ॲसिडच्या दुसऱ्या कार्बन ॲटमला काय आहे, अमायनो ग्रुप. आणि तिसऱ्या कार्बन ॲटमला एवढं सगळं स्ट्रक्चर अटॅच आहे. ओके, तिसऱ्या कार्बन ॲटमला काय आहे, एवढं स्ट्रक्चर. आता अल्फाबेटिकली अरेंज करू. प्रोपॅनोइक ॲसिडच्या दुसऱ्या कार्बनला काय, 2 अमायनो लिहिलं, डॅश. तिसऱ्याला काय बघा, 3 इन ब्रॅकेट. आता एवढं मोठं आहे, प्रत्येकाला नाव लिहावं लागेल. ओके, बघा बरं 4. आता ह्या ठिकाणी बघा, ही एक मॉइटी मोठी आहे आणि ही. ओके, त्या पहिल्या स्ट्रक्चरच्या पहिल्या स्ट्रक्चरचा बघा, पहिल्या बेन्झिन रिंगच्या चौथ्या कार्बन ॲटमला काय अटॅच आहे, हा फिनॉक्झी ग्रुप. बेन्झिन रिंग त्याला ऑक्सिजन, ज्याला आपण काय म्हणतो, फिनॉक्झी. आणि त्याच्या चौथ्या कार्बन ॲटमला हायड्रॉक्झी आहे. आणि तिसऱ्या आणि पाचव्याला काय आहे, आयोडीन. लिहिणार कसं मग, 4 ह्याचा 4 इन परत ब्रॅकेट, 4 इन ब्रॅकेट 4 डॅश हायड्रॉक्झी 4 डॅश हायड्रॉक्झी परत डॅश. तिसऱ्या आणि पाचव्या पोझिशनला काय आहे बघा, 3 डॅश 5 डॅश. किती आहेत, 2 आयोडीन. मग कसं येणार, डाय आयोडो. बेन्झिन रिंगला ऑक्सिजन म्हणजे काय येणार, फिनॉक्झी ब्रॅकेट क्लोज. हे झालं एवढं ना. आता परत ह्याचं 3,5 डाय आयोडो फिनिल. बघा हेही झालं, हेही झालं. आता काय, आपलं पॅरेंटचं नाव कोणतं आहे, प्रोपॅनोइक ॲसिड. आणि सगळ्यात सोपं केमिकल नेम म्हणजे बघा, ह्या ठिकाणी तुम्हाला जो पिंक कलर दिसत आहे, ओके, आयोडीन, त्याच्या सोडून जो उरलेलं स्ट्रक्चर आहे, पिंक कलर सोडून जे उरलेलं स्ट्रक्चर आहे त्याला आपण म्हणतो थायरोनिन. काय म्हणतो, थायरोनिन. काय म्हणतो, थायरोनिन. ओके, THYRONIN. आता मला सांगा बरं, हे पूर्ण डार्कमध्ये जे पिंक कलरचं आयोडीन सोडून जे उरलेले स्ट्रक्चर दिसत आहे तुम्हाला, ओके, ब्ल्यू कलरचं, ते कशाचं स्ट्रक्चर आहे, थायरोनिन. मग मला सांगा बरं, थायरोनिनच्या तिसऱ्या आणि पाचव्या कार्बन ॲटमला आयोडीन आहे. 3 डॅश आणि 5 डॅशला पण काय आहे, आयोडीन. मग लिहिणार कसं बघा, 3,3 डॅश 5,5 डॅश. किती झालं, टेट्रा आयोडो. बरोबर आहे, 1 2 3 4. 3,3 डॅश 5,5 डॅश टेट्रा आयोडो थायरोनिन. हे झालं त्याचं दुसरं केमिकल नेम. ओके, एक तर असं लिहा किंवा असं लिहा. मला माहिती तुम्हाला हेच सोपं जाणार आहे, सो तुम्ही हेच लक्षात ठेवता, पण दोन्ही लक्षात ठेवा. तुम्हाला डिटेल त्याचं IUPAC नेम लिहितासुद्धा आलं पाहिजे. ओके, आणि हे झालं दुसरं 3,3 डॅश 5,5 डॅश टेट्रा आयोडो थायरोनिन. ओके, सगळं स्ट्रक्चर कशाचं आहे, थायरोनिनचं. राहीन लक्षात. आता पुढच्या लेक्चरला बघू आपण अँटी थायरॉइड ड्रग. ओके,
थँक्यू.